श्री स्वामी समर्थ. नमस्कार, माझं नाव सुमेधा हसबनीस. आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे योग, साधना, मेडिटेशन. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच गरज आहे की थोडीशी शांतता मिळावी. हेक्टिक शेड्यूल डे, जॉब, ऑफिस टायमिंग यामध्ये शांतता आपण शोधत असतो. तर यामध्ये आपल्याला योग कसं काय मार्गदर्शन करता येईल याविषयी आज आपल्याकडे आल्या आहेत शुभांगी भालेराव कांबळे. त्या आपल्याला योग विषयी माहिती सांगतील आणि गाईड करतील. तर शुभांगी, आज तुम्ही तुमच्याविषयी थोडंसं आम्हाला माहिती सांगा. तुम्ही योगमध्ये कसं काय आला किंवा तुम्ही किती वर्षापासून हे सुरुवात केली योग करायला आणि त्याचे काय काय बेनिफिट्स तुम्हाला मिळाले, तुम्ही याकडे कसा वळला? ओके, धन्यवाद सुमेधा. म्हणजे पॉडकास्टवर तू छान हे इंट्रोडक्शन दिलंस माझं. तर सुरुवात अशी झाली आहे की मी शाळेमध्ये असताना, हुजूर पागेमध्ये असताना आम्हाला योग हा विषय होता. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला सूर्यनमस्कार, परत आसनं कशी करायची, सो आसनांची नावं अर्थात, आणि त्यावेळेला मी लहान असताना तेवढ्या गांभीर्याने ते घेतलं नाही. म्हणजे फक्त शिकवायचे आणि एक आहे म्हणून. पण म्हणजे खरी ओळख तिथे झाली की आम्हाला योग काय आहे हे माहीत होतं. आमच्या शाळेमध्ये स्पर्धा पण असायच्या. म्हणजे मुली बाहेर पण स्पर्धेसाठी की 2 शाळांमध्ये किंवा जिल्हा स्तरावर असं कॉम्पिटिशनला त्या जायच्या. तर त्यामुळे ती ओळख खरी होती. मग मध्ये कॉलेजनंतर किंवा कॉलेजनंतरच मी थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी म्हणून मग योगासनं वगैरे मी करायला सुरू केले, सूर्यनमस्कार. म्हणजे त्यावेळेला मला लक्षात आलं की ह्याने आपला फिजिकल स्टॅमिना छान राहतोय, आपलं जे ब्रीदिंग आहे ते बेटर होत आहे. शिवाय आपल्याला म्हणजे काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते, म्हणजे आपण लगेच थकतो, तर तसं होत नाहीये. दिवसभर आपली ऊर्जा छान राहते. मग त्यामुळे मी त्याची प्रॅक्टिस जी आहे ती सुरू ठेवली. आणि मग मी ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले माझ्या नवऱ्याच्या कामानिमित्त. तोपर्यंत माझी नाहीतर सारस्वत बँकेमध्ये नोकरी होती. ओके. पण 8 वर्ष नोकरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला जेव्हा शिफ्ट होणार होतो त्यावेळेला मी मग नोकरी सोडली आणि मी तिकडे गेल्यानंतर मग योग बद्दल मी जास्त अभ्यास सुरू केला, कारण हा माझा आवडता विषय झालाच होता. याचे अनुभव मी स्वतः घेत होते. त्यामुळे मग मनामध्ये आलं की पुन्हा नोकरी करायची आहे का, कारण तिथे मला एक वेगळा चान्स मिळाला होता की जर आपल्याला वेगळं काही करता आलं तर. अच्छा. आणि मग त्यावेळेला योग बद्दल जी माझी जिज्ञासा होती त्यासाठी मग मी योग शिक्षिकेचा कोर्स केला. कारण प्रॅक्टिस तर मी करत होते, पण त्याला एक वेगळी जी दिशा आहे शिकवण्याच्या दृष्टीने ती मला तिथे मिळाली. ओके. आणि मग त्यानंतर मग तो प्रवास जो सुरू झालाय तो आजपर्यंत आहे. हो. आणि म्हणतात ना की योग करण्याचाही योग लागतो. खरंय. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण मी सांगत असते की तुम्ही नाही निवडलंय की तुम्हाला योग करायचा आहे, योगने तुम्हाला निवडलंय. तर असं आहे. मग माझाही त्यावेळेला तो योग होता आणि मी ती जी संधी आहे ती मी घेतली. त्यावेळेला जो वेळ होता त्याचा मी सकारात्मक वापर केला. त्यावेळेला मी योग या विषयावर मी अभ्यास केला, ध्यान या विषयावर अभ्यास केला आणि प्रोफेशनल मी सर्टिफिकेशन त्याच्यामध्ये घेतलं. आणि मग मी योग शिकवण्याची जी माझी जर्नी आहे ते सुरू. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता मी माझा पहिला प्रश्न विचारते ह्यापासूनच की बेसिक योग आणि ध्यान यामध्ये फरक काय? कारण हल्ली बरीच लोक म्हणतात मी 1 तास मेडिटेशन करतो, मी 5 मिनिटं करतो, मला 2 मिनिटं पण जमत नाही, बसता येत नाही. तर हे म्हणजे यामध्ये नक्की फरक काय आहे? इतकी व्हरायटी याच्यामध्ये का दिसून येते? नक्की या 2 गोष्टी वेगळ्या आहेत का सेम आहे? सेम आहे का वेगळ्या आहे यामध्ये? तर ऍक्च्युली तसं योग हा विषयच यासाठी आहे की तुम्ही ध्यान अवस्थेत जा. ध्यान अवस्थेत जाण्यासाठी खरं तर योगासने केली जातात. म्हणजे हल्ली कदाचित काही लोक, म्हणजे बऱ्याच लोकांना असा समज आहे की योगासने म्हणजे काय, तर एक व्यायामाचा प्रकार. तर तसं न होता ध्यान अवस्थेमध्ये जाण्यासाठी योग, म्हणजे पूर्वी जे ऋषी मुनींपासून आपण ऐकतो की ते एवढे वर्ष करायचे, तप करायचे, त्याचा रिलेट कुठे आहे? डेफिनेटली आहे. आणि तेच आहे, म्हणजे तीच सुरुवात आहे की योग म्हणजे ध्यान अवस्थेत जाण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आहे. आता नुसतं ध्यान करणं हे
लगेचच शक्य होत नाही. बरोबर. कारण आता आपण जरी असं विचार केला की मला आता ध्यान करायचंय आणि आपण बसल्यानंतर मग मनामध्ये किती विचार येतात आपल्या, बरोबर. आणि फ्युचर म्हणजे आपल्या भविष्यामधील, त्याशिवाय आपल्या भूतकाळातील असं काही ना काही, म्हणजे तुझं जे माइंड आहे ते एका ठिकाणी नाही राहणार. थॉटलेस तर येतच थॉटलेस, तर ते थॉटलेस जे म्हणतो ना आपण, विचार विरहित मन, नाही. हे साध्य करण्यासाठी खरं तर योग आहे. म्हणजे आजकाल ट्रेंडिंग मध्ये खूप आहे की वेट लॉस पाहिजे किंवा मस्क्युलर बॉडी पाहिजे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या योगने सुद्धा साध्य होतात. पण मी असं म्हणेन की ह्या खूप उथळ गोष्टी म्हणू शकतो की त्याच्याहून खूप काही तुम्हाला योग मध्ये मिळतं. आणि जर फरक मग हाच आहे की नुसतं ध्यान करणं हे वेगळं आहे, तिथे तुमचं थॉटलेस माइंड होईल नाही होईल असं आहे. आणि योग मध्ये काय होतं ना की पहिला तर योग या शब्दाचा अर्थ आहे की एकत्रित येणं. सो एक होऊन एखादी गोष्ट करणं म्हणजे योग. मग आपण इथे आपलं शरीर, मन आणि आपली आत्मा या 3 गोष्टींचा जिथे मिलाप येतो तिथे योग साध्य होतो. मग आता जसं फक्त ध्यान जेव्हा तुम्ही करताय तिथे फक्त तुमचं मन आहे, एकाग्र करणं, तिथे मन आहे आणि आत्मा जे आपण म्हणजे तो पण त्याच्यामध्ये असणं ते ध्यान करताना. आणि तुमचं शारीरिक पण तुम्ही, आपण त्याला काय म्हणू की शारीरिकरित्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये एंगेज हवं. तर ते महत्वाचं आहे. बरोबर. तर मग नुसतं ध्यान करण्यापेक्षा जर आपण योग साधनेने जर ध्यान करायला गेलं, ज्यांना ध्यान करण्याची आवड आहे तर त्यांनी योगासने करून जर ध्यान केलं तर मग त्यांच्यासाठी हे फायद्याचं आहे. अच्छा. आणि आता मी म्हणलं तसं की आपलं लाईफ सगळ्यांचं हेक्टिक झालं आहे, तर हे रुटीन मध्ये कसं बसवता येईल किंवा डेली योग किती वेळ, किती तास, किती मिनिटं करावा? ऑफिस टायमिंग असे असतात, आम्हाला यायला उशीर होतो, सकाळी किती लवकर उठणार, असे असंख्य प्रश्न असतात. तर हे ऍटलिस्ट किती टाइम तुम्ही या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही स्वतःसाठी द्यायला पाहिजे? आणि अजून एक म्हणजे कितव्या वर्षापासून हे सुरुवात केलं पाहिजे साधारण? का असं काही नाहीये टाइम किंवा एज लिमिट असं काही नाहीये? एखाद्याला वाटलं मी आता 30ची झाली, आता ह्याच्या पुढे करू का? एखादा 18 वर्षाचा मुलगा आहे तर त्याला किती जास्त फायदा आहे? किंवा एखादी 60 वर्षाची व्यक्ती, त्याला आता वाटतंय की मी आता एवढं माझं लाईफ गेलं पण मी नाही केलं, पण मी आता मला जर करायचंय तर तो करू शकतो का? काय म्हणजे याचं कधीपासून? तर आपले जे उपनिषद आहेत त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की योग साधना ही साधारणपणे कधी सुरू करावी, तर त्यानुसार जर बघितलं तर वयाच्या 13व्या वर्षी आपण योग साधना सुरू करू शकतो. आणि मग त्यानंतर त्याला वयाचं कुठलंही बंधन नाही. 13व्या वर्षापासून आपण करू शकतो. आणि त्याच्यात असंही दिलं आहे की एखाद्या वेळेला तुम्ही आजारी जरी असाल तरी योग साधना मात्र तुम्ही करू शकता. म्हणजे एखाद्या माणसाला जर बरं वाटत नाही तर तो जिम मध्ये जाऊन हेवी वर्कआउट नाही करू शकत, पण योग साधना मात्र तुम्ही करू शकता. तसं वरवर पाहिलं तर लोकांना असं वाटतं की फक्त ते पोजेस करणं किंवा योगचा जो एक ठराविक फ्लो आहे असं वाटतं लोकांना फक्त. तर तसं नाहीये, तो विषय खूप खोल आहे. त्याच्यामध्ये 8 अंग आहेत योगचे, म्हणजे त्याचं जे पाया आहे आपण म्हणू शकतो, तर ते 8 प्रकार आहे, 8 पाया आहेत योगचे. मग त्याच्यामध्ये साधना आहे, ध्यान करणं आहे, त्यानंतर यम आहेत, नियम आहेत. सो असं खूप डिटेल्ड आहे तो विषय. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही 13व्या वर्षी पण सुरू करू शकता. आणि जसं मी सांगितलं की एखादा व्यक्ती रोगी आहे, निरोगी आहे, तर ते पण सुरू करू शकतो. आता नेक्स्ट असं आहे, तुम्हाला विचारलंस की आता धकाधकीचं जीवन आहे, कारण आपण सकाळपासून आपण खूप बिझी असतो, ऑफिस आवर्स जास्त आधीपेक्षा आता. तर त्याच्यामध्ये एक असं आहे की ऑफिस आवर्स जर सोडले तर बऱ्यापैकी तसे फ्री असतो, काही प्रमाणात तरी थोडाफार तरी आपण वेळ काढू शकतो. कारण नकळत जरी म्हणालं की आपला मोबाईलवर पण वेळ जातो. सो तो वेळ पण धरला जातो, अगदी झोपेपर्यंतही मोबाईल बघितला जातो. पण मग पहाटेची वेळ जास्त छान आहे का? पहाटेची वेळ खूप छान आहे योग साधनेसाठी. पहाटे तुम्ही नक्कीच करू शकता. आणि जर कधी असं पण झालं की मला 1 तास अगदी देता येत नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे, आपण असं म्हणू की एखादी लेडी आहे की जिला घरचंही बघायचंय आणि तिला आवरून जायचंय, मग तिला मुलांनाही रेडी करायचंय, सो तिच्याकडे जर बघितलं तर वेळ तसा कमी असतो.
म्हणून तर मग त्यावेळेला आपण काय करू शकतो, सूर्यनमस्कार हे सगळ्यात बेस्ट मी म्हणेन प्रकार आहे. म्हणजे तर त्यामध्ये सूर्यनमस्कारमध्ये तुम्ही फास्ट सूर्यनमस्कार किंवा तुम्ही ते सूर्यनमस्कार होल्ड करत करत एक पोज जरी केले तरी त्याचा निश्चित फायदा होतो. म्हणजे तू अगदी अर्ध्या तासात 4 ते 5 सूर्यनमस्कार केले थांबत थांबत प्रत्येक पोजवर, तरी तुला त्याचा फायदा मिळणार आहे. आणि तू थोडंसं स्पीड वाढवून तू 12 केलेस किंवा 24 केलेस, तुमच्या शारीरिक जी तुमची कपॅसिटी आहे त्यानुसार केले तरी उत्तम आहे. तर सूर्यनमस्कार हा खूप छान, म्हणजे बिगिनर साठी सूर्यनमस्कार करू शकतो. बिगिनर साठी करू शकतो, पण मी असं म्हणेन की तुम्हाला शिकून घेऊन जर तुम्ही केलं तर त्याचा जास्त फायदा, की तुम्ही शिकून घेऊन केले तर त्याचा जास्त फायदा आहे. कारण त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की योग म्हणजे एक फक्त योग नाही तर गोष्ट एकत्र करून एखादी तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करताय. मग त्यामध्ये तुमचं जे ब्रीदिंग आहे ते सुद्धा एक विशिष्ट पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, की कुठली पोज करताना तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, कुठली पोज करताना श्वास सोडायचा आहे, कुठे श्वास आपल्याला थांबवायचा आहे. तर हे जर तुम्हाला माहित असेल तर ते जे सूर्यनमस्कार आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतात. तर मग शिकून घेऊन जर तुम्ही केलं ते जास्त तर करता येतात. तर मग तुम्ही कमी वेळामध्ये चांगलं तुम्ही तुमचं व्यायाम पण होईल आणि मनालाही तुम्हाला छान वाटतं, बरोबर, ताजेतवाने होता, तुम्ही ऊर्जा चांगली राहते. बरोबर. आणि तुम्ही म्हणलात तसं की सध्या फिजिकल ह्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करतो की आज मला बरं नाहीये, आज हे, तर लोक जिम लावतात किंवा ते करतात की मी हे केलं आता माझा टास्क संपलेला आहे. पण आता फिजिकल पेक्षा पण मेंटल डिस्टर्बन्स इतका आहे की तो दिसत नाही, पण तो आपण सफर करत असतो. पण मग मेंटल डिस्टर्बन्स जाणं असं नाही म्हणते, पण त्याच्या तो कमी होण्यासाठी आपण मेंटल लेवलवर शांत राहण्यासाठी यामध्ये याचा किती फायदा होतो? म्हणजे फिजिकलवर औषधं आहेत, तुम्ही डॉक्टरकडे जाता, आज मी बरं म्हणजे तो दिसतो आपल्याला, त्या गोष्टींवर तर लगेच सोल्युशन आपल्याला मिळतं. पण जे मेंटल डिस्टर्बन्स आहे जे आपल्याला दिसत नाही पण आपल्याला वाटतं यार सगळं आहे पण आज मला पीस नाहीये, किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत पण मला आतनं जसं शांतता नाही वाटत आहे, एक समाधान असं नाहीये, तर या गोष्टींवर किती रिलेट आहे योग केल्यावर? ह्याचा आपल्या शरीरावर काय त्याचं म्हणजे काय म्हणतात बेनिफिट्स या रिलेटेड काही मिळतात? ओके. तर जसं मी सांगितलं की याच्यामध्ये आपलं मन आणि शरीर दोन्ही एकत्र काम करतात. आता आजकाल काय झालंय जर बघितलं ना तर आपण एक ऑटो पायलट मोड म्हणतात ना, तर मोबाईल आणि स्क्रीनमुळे ना सगळेच जण आपण म्हणू शकतो की आपण त्या की मेकॅनिकल लेवलला सगळं चाललेलं आहे. म्हणजे पूर्वीची मोबाईल येण्याआधीची जर तू स्थिती बघितलीस तर प्रत्येक गोष्ट करताना लोक लक्ष देऊन करायचं, लक्ष केंद्रित होणं सोपं होतं. पण आता तसं नाहीये. आता लक्ष तुमचं भरकटलं जातं किंवा एखादी गोष्ट तुम्ही तेवढी फोकसने नाही करत. मग या गोष्टीचा जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर होतोय आणि मनावर तर होतोच होतो. मग त्यामुळे आपल्याला योग साधनेने याचा फरक पडतो. कारण तुम्ही 1 तास जरी काही करत असाल रोज, तुम्ही योग करता 1 तासासाठी, पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं मन आणि शरीर दोन्हीचा तुम्ही व्यायाम करता. तिथे फक्त शरीर नाहीये. आता तू जर आजकाल तू गार्डन मध्ये जर सकाळी फिरायला गेली तर तू बघत असशील की हेडफोन्स लावून लोक वॉक करत असतात किंवा रनिंग. म्हणजे तुम्ही ऐकत पण आहात काहीतरी आणि तुम्ही शारीरिक व्यायाम पण करताय. म्हणजे तुम्ही एका वेळेला 2 गोष्टी करता. तर त्यामुळे तसं न करता म्हणजे इव्हन योग साधना करतानाही तुम्ही एक हलकंसं म्युझिक चालू, म्हणजे आपण बासरीचं म्युझिक आपण म्हणू शकतो किंवा युट्यूबवर तर भरपूर आहेत ऑप्शन्स अवेलेबल, तर ते तुम्ही जर लावलं ती वेगळी गोष्ट आहे. पण अगदी तुम्ही वेगळी म्हणजे गाणी ऐकताय किंवा असं, तर मग त्याच्यामध्ये काय ना तुम्ही लक्ष देऊन करत नाही. मग तुम्ही जे काही 1 तास करताय त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष देऊन करताय, म्हणजे मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतीये तिथे हलकंसं म्युझिक आहे, त्यांचं पूर्ण लक्ष माझ्या सूचनांवर आहे. त्यांना मी आणि सांगत असते की तुम्ही स्वतःवर लक्ष द्यायचंय, तुम्ही गुरुत्वाकर्षण तुम्हाला फील करायचंय जेव्हा तुम्ही पोज होल्ड करताय. मग या गोष्टींमुळे काय होतं की तिथे तुम्ही एकतर वर्तमानात राहता, तुमच्या डोक्यामध्ये भूतकाळातले विचार येत नाही. मग तुमच्या मनाला तिथे सवय लागते की तुम्ही वर्तमानात राहताय निदान 1 तासासाठी. एकाग्र चित्त म्हणतो की आपण लहान मुलांना म्हणतो की तुम्हाला याचा फायदा होईल. तर योग हा फक्त मॅट पुरता मर्यादित नाहीये की मी 1 तास जेव्हा करते, मग तिथून गेल्यानंतर खरं योग साधनेचा तुम्हाला वापर तिथे होतो की दिवसभर तुम्ही
कसं करताय. तर मग त्याच्यामुळे मनावर तर डेफिनेटली परिणाम होतोय हो. आणि चांगला परिणाम होतोय. हो. आता शरीर जे आहे ते दिसतंय समोर, हो. म्हणजे हो. शरीराचं अस्तित्व लक्षात येतं. हो. मनाचं अस्तित्व आहे पण ते दिसत नाही. त्यामुळे बऱ्याचदा मन जे आहे ना त्याला म्हणजे दुर्लक्षित केलं जातं. आणि आपल्याकडे काही पण जरी म्हणाले ना तर मेंटल वेलनेसचा थोडासा तेवढा अभाव आहे. बोललं जात नाही. बोललं जात नाही किंवा त्याचं ते असं आहे असं गृहीत धरलं जात नाही की हे आहे म्हणून. बरोबर. पण तसं नाहीये की शरीर आणि मन ह्याला म्हणजे समान आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचंय. दोन्ही तेवढेच महत्वाचे आहेत. आणि रादर मी म्हणेल शरीर चांगलं. म्हणजे संस्कृत मध्ये आहे बघ एक सुभाषित की चित्ते विषण्णे भुवनम विषण्यम, चित्ते प्रसन्नी भुवनम. तर एक्झॅक्टली तसंच आहे. तुमचं मन आणि तू स्वतः पण बघ की ज्या गोष्टी मनात आहेत, जसं सपोज एखाद्या दिवशी जर तुला छान वाटतंय, त्या दिवशी तुला असं अरे सगळं छान म्हणजे सकाळपासून माझ्यासोबत सगळं छानच होतोय, मी आनंदी आहे. आणि जर एखाद्या दिवशी आपण सॅड आहे, काहीतरी वेगळं झालं, मग मला नाही बोलायचं, म्हणजे हे असे अनुभव येतात. मग मनावर ठरतंय, म्हणजे मूळ हे तेच आहे, मनामध्ये चांगलं तर तुमचं शरीर ऑटोमॅटिकली. आणि योग साधनेमध्ये कसं आहे ना चांगलं ना वाईट, न्यूट्रल बॅलन्स महत्वाचं की तिथे मग ते आहे. मग एक तास आपण ते शिकतो की फक्त मी वर्तमानात आहे आणि मी जे काही आत्ता करतेय ते मी लक्ष देऊन करतेय. मग तिथे आपल्याला ती सवय लागते की मनाला आपण कसं त्याच्यामध्ये आपण शरीरासोबत आपण बांधून ठेवलंय. म्हणजे योग साधना करण्यासाठी, योगासने करण्यासाठी. आणि योगासनं केल्यानंतर ध्यान करणं मात्र कंपल्सरी. म्हणजे हल्ली काय मी बऱ्याच ठिकाणी बघितले, म्हणजे अगदी क्लासेस पण आहे जे योगासनांचे, तिथेही मी पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी ध्यान होत, मेडिटेशन आपण त्याला म्हणतो, तर तिथे नाही होत. बरोबर. तर मग मी ह्याचं एक जस्ट उदाहरण तुला देईन की सपोज आता आपण छानपैकी असं स्वयंपाक केलेला आहे, 1 तास अगदी मन लावून अगदी पंचपक्वान्न छान केलेलं आहे मेहनतीने, आणि ते झाल्यानंतर तू न जेवताच तू गेलीयस, तर मग काय उपयोग? तू 1 तास जे जेवण केलंय ते काही खाल्लंच नाहीयेस. सो ते आपण जेवण करतोय कारण त्याचा आस्वाद आपल्याला घेता येईल. तर तू 1 तास तुला जेवण किंवा जे काही आहे अर्धा पाऊण तास ते जेवण बनवायला जातोय आणि मग नंतर तू थोड्या वेळामध्ये त्याचा आस्वाद घेते. मग योगासने करताना तुम्ही जेव्हा योगासने करताय तर तुम्ही शेवटी त्याच्यानंतर तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे, कारण त्यावेळेला तुमचं मन आणि शरीर एकत्रित आलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला खूप स्टेबल वाटतं, तुम्हाला थोडंसं शांत वाटतं. आणि ती अशी अवस्था आहे की मग तिथे तुम्हाला म्हणजे हॅपीनेस किंवा सॅडनेस हे दोन्ही मध्ये तुम्ही नाही आहेत, तुम्ही ऍटलीस्ट स्टेबल आहे. म्हणजे तुम्ही वर्तमानात आहात की माझा श्वास कसा चाललाय, आपण आता काय करतोय, अवेअरनेस मध्ये आहात तुम्ही. पण ह्याला कन्सिस्टन्सी पण लागणार तेवढीच. तुम्ही एक दिवस केला आणि मला वाटतं खूप छान वाटलं आणि मग 2 दिवसांनी बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सुरू केला, मी आजपासून योग सुरू केला, पण मग मला रिझल्ट लगेच का नाही होते. तसं नाहीये, तुम्हाला ते ठेवावे लागतील. खूप पेशन्स लागतात, संयमच आपण याच्यामध्ये सगळ्यात जास्त शिकायला आपल्याला मिळतं. आणि अचानक होणारी गोष्ट अचानक जाते सुद्धा. बरोबर आहे. तर जी गोष्ट तुम्हाला हळूहळू मिळाली आहे, तुम्ही शिकत आहात, त्याची व्हॅल्यू पण राहते. म्हणजे तुम्ही फास्टच्या मागे पळलात आणि तेवढंच मग ते फास्ट जाणार. म्हणजे मला माझी जर्नी सुरू केल्यानंतर अजूनही मलाही मी तितकीच म्हणजे शिक्षिकेपेक्षाही मला मी विद्यार्थ्यांनी अजून पण वाटते. अजूनही मला अजून शिकायचंय किंवा स्टुडंट कडनं पण शिकता. मला प्रत्येक क्लासमधून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मला शिकायला मिळतं. तर ही शिकण्याची जर्नी आहे ऍक्च्युली. बरोबर. कारण मला पण तो अनुभव येतो नेहमी की विद्यार्थ्यांकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. ह्या रिलेटेड हल्ली अँगर इश्यू असतात. नंतर तुम्ही म्हणला तसं की पेशन्स कमी आहेत, तर लोकांचं असं असतं की कुठेही जावं, म्हणजे जॉबचं कुठलीही फील्ड असू दे, पेशन्स नाहीयेत. आज मी हे काम केलं, मला आज याचं रिझल्ट मिळालं पाहिजे, लगेच हवंय. तर मग अँगर इश्यू त्यामुळे वाढतायत, कारण तुमची मेंटल स्थिती नीट नसल्यामुळे तुमची रिॲक्शन कुठेतरी पटकन स्फोटक होते की इतकंसं काही झालं पण तुमची रिॲक्शन एवढी हार्ड
पर डे. तर हे सगळं आपल्याला कमी करायचं असेल तर ते पण त्याची मदत त्यामध्ये, हो. होणारच आहे. येस. आणि जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात. आणि कसं होतं ना, मे बी आपल्याला असं ऐकण्यात असेल किंवा आपल्याला वाटत असेल की आता मी योग साधना शिकतेय म्हणजे आता दुसऱ्या दिवसापासून मी शांत किंवा मला सगळं लगेचच मी मला अगदी, सुखीत हा, सगळं वाटेल जसं. तर असं पण नसतं. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा शिकणार तेव्हा डेफिनेटली तुम्हाला स्वतःची ओळख होते. कारण प्रत्येक माणसामध्ये सकारात्मक भावना आहेत, तशा नकारात्मक भावना आहेत. बरोबर. फक्त काय होतं, त्या जर दाबल्या गेल्या भावना तर मग त्याचं वेगळं रूप धारण होतं, ते आजारामध्ये जाऊ शकतं. म्हणून जेव्हा तुम्ही सुरू करता योग साधनेला तर स्वतःच्याच दोन्ही बाजू आपल्याला दिसतात. स्वतःवर काम होतं सुरू सुरू. आणि कुठे असं नाहीये की तुम्ही आता योग साधना करताय तर मग डेफिनेटली आपण विचार करायचाच आहे, आपलं गोल असणारच आहे. पण त्याचं असं पण नाही की आपण इमिजिएटली, मी जसं सांगितलं की संयम लागणार आहे. आधी स्वतःची ओळख होते, मग जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय, मग स्वतःमध्ये आपले बदल काही व्हायला लागतात. आणि ते इतक्या स्लोली होतात, मायन्यूट लेवलवर, म्हणजे आपल्याला कळतात, पहिले आपल्याला कळतात आणि मग समोरच्याला नंतर जाऊन ती स्टेप कळते. आणि असं काही गरजेचं नाहीये की केल्या केल्या लगेच तुम्ही कम्फर्टेबलच राहता. कधी कधी असंही होतं की सुरुवात केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच अनकम्फर्टेबल पण काही तुमचे फिलिंग्स आहेत जे जेव्हा बाहेर येत असतात. सो असंही होतं, म्हणजे आपल्या स्वभावाच्या पण कधी कधी वेगळं आपण फील करू शकतो. तर असं पण आहे. आणि त्याचंच कनेक्शन मी पुढे आता हे करते. तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं, प्राणायाम म्हणजे काय एक्झॅक्ट, आणि प्राणायाम कसं या सगळ्यामध्ये हेल्प करतं? कारण मी पण खूप जणांकडनं ऐकलंय की काही नाही तर तुम्ही ऍटलिस्ट प्राणायाम करत जा. तर प्राणायाम या शब्दातच प्राण आणि आयाम हे दोन, त्याच्यातच त्याचा अर्थ दडलाय, पण तुम्ही तो थोडा विस्तारित केलं तर आम्हाला जास्त चांगलं कळेल. हो. तर प्राण प्लस आयाम हे तू छान सांगितलंस. म्हणजे प्राण ऊर्जा जी आहे आणि आयाम याचा अर्थ आहे की विस्तारित करणं, वाढवणं. तर प्राणायामचा उद्देशच तो आहे की तुमची जी प्राण ऊर्जा आहे ती वाढवणं, म्हणजे प्राणायाम. तर मग बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे फिजिकल वर्कआउट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, तर एका जागी बसून मी ब्रीदिंग करणं जरासं सोपं आहे. पण खरं तर तसं नाही आहे. तुम्ही शारीरिक व्यायाम करणं जास्त सोपं आहे. आणि खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुम्ही आधी तुमच्या आसनांवर काम करायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्राणायाम शिकायला पाहिजे. लोकांनी ती घाई नाही करायला पाहिजे. हे ब्रीदिंग रिलेटेड आहे. हो. ब्रीदिंग रिलेटेड जरी असलं तरी मी परत ते सांगेन की म्हणजे आपण जे म्हणतो ना एकत्रित, तर ते ब्रीदिंग जेव्हा तुम्ही करताय तिथे तुमचं शरीर सुद्धा एंगेज आहे. म्हणजे तुम्ही शरीर खूप लूज सोडलंय, लक्ष नाहीये आणि तुमचं तिथे आपण कोर म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, की ते ऍक्टिव्ह नाहीये आणि तुम्ही तसं करताय तर तो प्राणायाम नाही होऊ शकत. तुमचं शरीर पण तेवढंच त्याच्यामध्ये एंगेज असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की हा प्राणायाम करतो. त्याच्यामुळे प्राणायाम शिकण्याची, करण्याची घाई करण्यापेक्षा योग काय आहे हे आधी समजून घ्यायचं. त्यानंतर बेसिक प्राणायामपेक्षा मी म्हणेन की लोकांनी ना ओम चॅन्टिंगनी सुरू करावं, की प्रॉपर ओम चॅन्टिंग कसं करावं. त्याच्यामध्ये मन लावून आपण कसं आवाज, म्हणजे तो उथळ, मी बघते आता नवीन जेव्हा स्टुडंट्स येतात तर त्यांचं ओम अगदी उथळ, ऍक्च्युली ते ओम आपण असं नुसतं ओम म्हणतो, पण ते त्याचा पण एक वेगळा फायदा आहे, ऊर्जा वेगळी आहे. कारण आणि तो म्हणजे ओम चॅन्टिंग करताना तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित पाहिजे. त्या ओमचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जाणवले पाहिजे, या भागामध्ये, इकडे चेहऱ्याच्या. तर तेव्हा ते ओम चॅन्टिंग व्यवस्थित. मग तुम्ही सुरुवात ओम चॅन्टिंगने करू शकता. त्यानंतर तुम्ही आसनं शिकून घ्या आणि आसनं जरा तुम्हाला लक्षात यायला लागली की तुमचा अवेअरनेस राहतोय, मग तुम्ही प्राणायाम करू शकता. मग तुमचा सिक्वेन्स तुम्ही असं ठेवू शकता योग साधना करताना की तुम्ही ओम चॅन्टिंग करताय, त्यानंतर तुम्ही वॉर्मअप केलाय, त्यानंतर तुम्ही योगासने काही तुम्ही होल्ड केलेत किंवा तुम्ही एखादा फ्लो केलेला आहे योगासनांचा, आणि मग त्यानंतर शेवटी तुम्ही प्राणायाम करून आणि मग अगदी त्याच्यानंतर मेडिटेशन. अच्छा. आणि मग त्याच्यामध्ये जे अनुलोम विलोम करतात आणि कपालभाती, तर काही लोकांना सगळं जमतं असं नाही. मग त्यातलं जर मी म्हणलं मला रोज एखादी गोष्ट करायची 5 मिनिटं, तर मला काय इझी पडेल की का असं त्याच्यात हे बघ, आता यामध्ये फक्त श्वास
शांतपणे घेणं आणि शांतपणे सोडणं याने सुरू करायचं. म्हणजे डेफिनेटली त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपण युट्यूबवर बघतो किंवा कपालभाती, भस्त्रिका ही नावं माहिती आहेत आपल्याला. पण जी सुरुवात आहे ना ती आपल्याला याने करायची आहे, किंवा फार तर फार आपण अनुलोम विलोम तिथे करू शकतो, ते जमण्यासारखं आहे. पण पहिलं आपल्याला शरीर आपलं त्याच्यासाठी तयार करायचंय व्यायाम करून, आणि मगच आपल्याला प्राणायाम करायचा. त्यामुळे काही दिवस तुम्ही आसनांची प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही त्यासोबत प्राणायाम करू शकता. अच्छा. तरच त्याचा फायदा आहे डेफिनेटली. आणि अनुलोम विलोम करू शकता, आणि श्वास घेणं आणि श्वास सोडणं, त्याच्यामध्ये तुम्ही काउंट करू शकता की मी 4 सेकंद आहे मी श्वास घेतेय, त्याच्यानंतर मी 6 सेकंद मी श्वास सोडतेय. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती वेळ करता. आणि मग त्याची पुढची पायरी आहे की तुम्ही थोडंसं मध्ये 2 सेकंदचा पॉज घेऊन थोडंसं होल्ड करून तो श्वास मग त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप जास्त पण होल्ड करायचं नाही. अच्छा. तर मग हलकासा एक पॉज. सो आपली कपॅसिटी, जे आपण श्वास जो थांबवतो ना त्याला कुंभक म्हणतात. ओके. तर मग असं, आणि ऐकायला असं वाटतं की श्वास घेतला, श्वास थांबवला, श्वास सोडला, पुन्हा थांबवला, तर इझी वाटतंय की बाकी. पण तसं नाही, हे श्वास थांबवणं योग्य प्रकारे हे खरं तर तसं अवघड आहे, आणि ते योग्य पद्धतीने आपण 1 सेकंद जरी असं म्हणतो की आपण जरा श्वास येतो तरी आपल्याला अनइझी होतं लगेच कधी एकदा. आणि ते म्हणजे कुंभक हा प्रकार तसा तितकासा सोपा नाही. म्हणजे मी एक वेळ म्हणेन की अनुलोम विलोम नंतर तुम्ही भस्त्रिका करा, आणि मग पण 2 सेकंड जे मी सांगितलं तो हलकासा जो पॉज आहे, अवेअरनेस, तो तुम्ही घेऊ शकता जागरूक. तर तसं आहे की आपलं जे ब्रीदिंग आहे ते व्यवस्थित करणं, कोअर मधनं करणं, बरोबर, ते महत्वाचं आहे. आपण श्वास पहिले आपल्या श्वासांवर काम करायचंय, आणि त्यानंतर आपल्याला प्राणायामचे जे प्रकार आहेत ते योगासनानंतर आपण शिकू शकतो. ओके. आणि आता मेन प्रश्न सगळ्या मॅरिड वुमनच्या वतीने विचारते मी की प्रेग्नन्सीमध्ये योग करता येतो का पहिला, आणि येत असेल तर तो कशा पद्धतीने आणि किती वेळ, त्याचं काय म्हणजे किती फायदा असेल की आपल्या गर्भातल्या बाळासाठी, किंवा या म्हणजे जी मॅरिड वुमन बाळाचाच विचार असतो 9 महिने, सो सतत त्या काळामध्ये आपल्यावर काहीतरी छान संस्कार व्हावे, तर त्याचा आणि याचा डायरेक्ट संबंध आहे का? हो. योग साधना तुमच्यासाठी खरोखर छान आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता आणि त्यावेळेला तुम्ही योग साधना केली तर त्याचा खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो पेक्षा पण तो मिळतोच रिझल्ट. नाही, काही भीती वाटते काहींना की मी आता या अवस्थेमध्ये मी केलं आणि काही चुकून, म्हणजे एक हे डोक्यात असं असतं ना की नाजूक अवस्था आहे आणि माझ्याकडनं जर काही चुकलं तर इव्हन म्हणतात की नाही नको आता काही नको करूस, ते तुझं झाल्यावर मग तू तुझे क्लास जॉईन कर. हे मी जनरल कम्युनिकेशन आहे घरांमधनं, म्हणून ती एक भीती आहे की करायचं का नाही करायचं, इथून सुरुवात आहे. तर करायचं आहे, पण म्हणजे तो काय पण आहे ते सांगते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना विचारायचंय, तुमचे जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत त्यांना तुम्हाला विचारायचंय की माझे रिपोर्ट्स ओके आहे का, माझी प्रेग्नन्सी व्यवस्थित चालू आहे का. कारण पूर्वीची जी अवस्था असायची प्रेग्नेंट असतानाची ती खूप वेगळी आहे. कारण तेव्हाच्या ज्या बायका त्या ऍक्टिव्ह असायच्या, तेव्हा मोबाईल नव्हते, कम्प्युटर्स नव्हते, त्यामुळे त्या फोकस्ड असायच्या. आत्ताच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी म्हणजे कोणी ऑफिसमध्ये बिझी आहे, कोणी बिझनेसमध्ये बिझी आहे, कोणी ट्रॅव्हलिंग, आणि एन्व्हायरमेंट पण एक फॅक्टर आहे. एन्व्हायरमेंट खूप मोठा फॅक्टर आहे. तर तो फरक आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला आधी प्रेग्नन्सी आपली व्यवस्थित आहे का हे कन्फर्म करायचंय डॉक्टरांकडून, की मी किती शारीरिक हालचाली करू शकते. किंवा साधारण पहिले 3 महिने बायकांना थोडासा त्रास होतो की कोणाला वॉमिटिंगचा नशी असतो, कोणाला बॅक पेन असतो. सो वेगवेगळ्या प्रकारे इव्हन एका पोझिशन मध्ये बसू पण नाही शकत. काही लोक म्हणतात की मांडी घालून पण नाही बसू शकत. सो काही गोष्टींमध्ये तिथे रिस्ट्रिक्शन्स येतात. तर त्यामुळे आपल्याला आधी आपल्या डॉक्टरांकडनं कन्फर्म करायचंय की माझी प्रेग्नन्सी ही व्यवस्थित आहे का, याच्यामध्ये मी कुठल्या प्रकारचा व्यायाम करू शकते का, मी योग साधना करू शकते. म्हणजे मी तर म्हणेन बाकी व्यायामांपेक्षा पण योग साधना हा सेफ मार्ग आहे प्रेग्नन्सीमध्ये करण्याचा. पण त्याच्यामध्ये तुम्हाला तज्ज्ञांकडून जर तुम्ही मदत घेतली, म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही शिक्षिकेकडनं एखाद्या तुम्ही जी याच्यामध्ये निष्णात आहे तिच्याकडनं जर तुम्ही शिकला तर ते तुम्हाला जास्त चांगलं आहे. कारण आपण मनाने जर रँडमली तुम्ही जर
युट्यूबवर जर सर्च केलं की प्रेग्नन्सीसाठी कुठले छान आहेत व आसन, आणि जस्ट ते बघून केलं, कारण तुम्हाला तो व्हिडिओ दिसतोय बरोबर. पण तुम्ही कसं करताय हे पाहायला कोणीच नाही, नाहीये. कुठे चुकताय, कसं करायला पाहिजे. मग त्यामुळे जर नाजूक अवस्था आपली जी आहे आणि आपल्याला डेफिनेटली बाळाबद्दल काळजी असते, बाळाबद्दल काळजी आहे, परत तुमचं शरीर पण तुम्हाला छान ठेवायचं, त्यामुळे आपल्याला योग्य रीतीने मार्गदर्शन घ्यायचंय. ते जर तुम्ही घेतलं तर उत्तम. आणि प्रेग्नन्सीमध्ये करण्याची जी योगासन आहे ती अतिशय म्हणजे कमी आहे. खूप असे खूप तुम्हाला हेवी काही करायचं नाहीये, अगदी मोजके आहेत. ते जरी तुम्ही मन लावून छान केलं, मोजके आहेत पण ते खूप फायदेशीर आहेत. ओके. जसं की मी उदाहरण देते, बद्ध कोणासन एक आहे, बरं, तर ते तुम्ही करू शकता याच्यामध्ये. असं आहे की पण हे सगळं तुम्ही तज्ञांना विचारून. हो. पहिलं तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना विचारायचंय की मी करू शकते का, आणि नंतर मग तुम्ही तज्ञांकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, कारण खूप महत्वाचं आहे ते. त्याच्यामध्ये आपल्याला चुकीचं नाही करायचंय, बरोबर, योग्य प्रकारे करायचंय. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला मेडिटेशन पण जास्त करायचं, आणि मग गर्भावर हात ठेवून तुम्हाला की व्हिज्युअलायझेशन आपण म्हणतो की कशी होणार आहे प्रसूती, त्याच्यानंतरचा कालावधी कसं असणार आहे, तुम्ही बाळासोबत कनेक्ट करायचंय स्वतःला, म्हणजे बाळाशी बोलतो आपण, अफर्मेशन म्हणतो, पॉझिटिव्ह. हो. आणि असं वाटतं आपल्याला की अरे बेबी अजून रेडी नाहीये, तर त्याला काय कळत असेल, असं काहीही नसतं. तुम्ही डे 1 पासून जे काही करत असता ते सगळं त्या बेबीचं ग्रास्पिंग सुरू झालेलं असतं. त्यामुळे तो 9 महिन्याचा कालावधी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की त्या बेबीला कसं तुम्हाला शेप द्यायचा आहे त्याच्या लाईफला, किंवा ते संस्कार म्हणून आपण संस्कार म्हणतो ना त्याला. एकदा बेबी रेडी झाल्यानंतर मग तुम्ही बेसिक गोष्टींवरच काम करू शकता. पण हे जे रूट पासूनचं जे काम आहे, कोर पासूनचं जे काम आहे, ते बाळ गर्भात असतानाच होतं. म्हणजे ह्याचं मी तुला अजून एक उदाहरण असं सांगते की बेबी जेव्हा रेडी होतं तर एक पेशीच्या रूपामध्ये असतो. मग त्या पेशीला एक आकार येतो असा उघडचा. मग त्याच्यानंतर त्याला एक म्हणजे ब्रेनचा आकार किंवा अवयव त्याला यायला लागतो. मग पाठीचा कणा, मग हात, पाय, मग असं एक अवयव जो आहे तो बनत जातो. ठीक आहे. आणि साधारण काही महिन्यांपर्यंत ते बेबी पूर्ण रेडी होतं, आणि मग त्याच्यानंतर त्या बेबीचा फक्त आकार मोठा होतो. म्हणजे त्या महिन्यापर्यंत ते बेबी रेडी आहे पूर्ण, डोक्यापासून अगदी पायापर्यंत. मग तिथे असं नाही की त्या महिन्यानंतर अजून एक वेगळं नाही, सगळं आतले अवयव बाहेरचे अवयव सगळे रेडी झाले. आणि त्या महिन्यानंतर मग ते बेबीचा फक्त आकार वाढत जातो, जो 9व्या महिन्यापर्यंत वाढतो. आणि ते बाळ बाहेर आल्यानंतर सुद्धा तो आकार वाढतो. बरोबर. एका विशिष्ट वयापर्यंत ते बेबी मोठं होत असतं. म्हणजे सगळे जे ऑर्गन्स आहेत तुमचे ते कुठे डेव्हलप होत आहेत? गर्भात असताना. असं कधीच होत नाही की गर्भातून बाहेर आल्यानंतर कुठला ऑर्गन डेव्हलप झालाय. तर हे नैसर्गिक आहे, देवानेच तसं. मग हे जर शारीरिक लेवलला आपण म्हणू जर हे आहे, मग मानसिक लेवलला सुद्धा तेच आहे. बरोबर. म्हणजे तुमची जी बुद्धी आहे, तुमचं जे मन आहे बाळाचं, म्हणजे ते पण गर्भातच विकसित होत आहे. आणि एक सोल म्हणतो आपण, म्हणजे आता थोडं मी हे स्पिरिच्युअल कडे विषय वळवतीये. सोल एनर्जी जास्त असते जेव्हा बाळ गर्भात असतं असं म्हणतात. कारण जेव्हा एकदा ते बाहेर येतं तेव्हा त्याचं तुम्ही एक नॉर्मल जसं आपण ह्युमन बिंग नॉर्मल असं, पण जेव्हा ती एनर्जी तिथे असताना जास्त असते. सो आपण हे जेव्हा त्याच्यात करतो तेव्हा ते डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचतं. म्हणून तर मी सांगते की ज्याप्रमाणे तुमचं शरीर बाहेर आल्यानंतर कुठला अवयव बनवत नाही, तर मग तुमचं मन आणि बुद्धी पण आतच घडलेली आहे. बरोबर. तुम्ही त्याला बाहेर आल्यानंतर फक्त त्याचा हलकासा विस्तार करू म्हणजे त्याचा होतो. जे ऑलरेडी बनलंय, जे हातपाय, जे हृदय, जे काही तुमचे अवयव बाळाचे जे बनले, ते बाहेर आल्यानंतर फक्त ते मोठे होतात. पण त्याच्यात काही चेंज, नवीन अवयव आलाय नंतर असं नाही होत. हातांची बोटं वगैरे सुद्धा ऑलरेडी आले, छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा पुन्हा येत नाही. मग तसंच मनाचं आहे. बाळाचं जे मन आहे, जी बुद्धी आहे, ती पण गर्भातच विकसित होती. आणि ती एकदा बनली गर्भामध्ये, मग ते बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळं काही अजून ऍड होत नाही. बरोबर. तर आपल्या हातात आहे की तिची कोरी पाटी आहे, त्याला तुम्ही काय काय करू शकता. कारण बाळ जे आहे ते गर्भातून सगळं काही
बाळापर्यंत गोष्टी पोहोचत असतात. तुमच्या आवाजाद्वारे म्हणा किंवा तुम्ही कसं आणि ग्रास्पिंग एनर्जी जास्त खूप असते, जास्त Rather असते. त्यावेळेला जास्त ऑटोमॅटिक होतं. ज्याप्रमाणे आई जेवण करते तर ते बाळापर्यंत पोहोचतं. पोहोच. अगदी त्याप्रमाणेच तुम्ही जे विचार करताय ते बाळापर्यंत पोहोचताय, तुम्ही जे बोलताय ते बाळापर्यंत पोहोचताय, तुम्ही जे ऐकताय ते बाळापर्यंत पोहोचताय. म्हणून आपण काय म्हणतो की चांगलं ऐकावं. त्यावेळेला आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये थोडंसं. तर हा माझ्या विद्यार्थिनींचा पण अनुभव आहे आणि माझाही अनुभव आहे की गर्भसंस्कार फार महत्वाचे आहेत. आपल्याकडे त्याचा वारसा आहे. म्हणजे पाश्चात्यांपेक्षा आपल्याकडे या गोष्टी खरंच व्यवस्थितरित्या आहेत. तर आपण त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. बरोबर. आता मी पुढचा प्रश्न त्याच्याचकडे वळते की तुम्ही इतकी वर्ष क्लासेस घेताय, ऑनलाईन घेताय, ऑफलाईन पण घेताय, पण तुमच्याकडे स्टुडंट्स इतक्या प्रकारचे येतात, तर तुमचे असे काही एक्सपिरियन्स स्टुडंटनी तुम्हाला सांगितलेले आहेत का की जे तुम्ही शिकवल्यावर त्यांच्या लाईफमध्ये असं काहीतरी घडलं आणि ते सांगतात तुम्हाला की येस मॅडम की हे मी आधी अशी नव्हते पण जेव्हापासून हे सुरू झालं तर मला हे चेंजेस जाणवत आहेत, किंवा काही आजार असेल छोटे मोठे ते पण त्यांचे बरेच कमी झाले किंवा आता त्यांना तो त्रास होत नाहीये, तर असे काही आहेत एक्सपिरियन्स तुम्ही मला सांगता? हो आहेत ना, असे अनुभव आहेत. इतके छान छान अनुभव स्टुडंट्स कडनं मला ऐकायला मिळतात, जे ऐकून मलाही छान वाटतं आणि मला तेव्हा प्रचिती येते की योग साधना ही किती उपयोगाची आहे लोकांसाठी आणि त्याचे फायदे किती आहेत. तर आता माझ्याकडे काही स्टुडंट्स असे होते किंवा आहेत अजूनही की जिममुळे त्यांना सायटिकाचा त्रास सुरू झाला किंवा तो ट्रिगर झालाय जो आधी कमी होता आणि मग योगासने केल्यानंतर तो खूप प्रमाणात कमी झाला. तर असेही स्टुडंट्स आहेत. मग त्यानंतर हाय बीपी ज्यांना आहे तर त्यांना पण योग साधना केल्यानंतर त्यांना बराच फरक जाणवलेला आहे. बरोबर. आणि ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना प्रसूतीसाठी त्यांचं मन तयार झालेलं आहे, शरीर तयार झालेलं आहे. त्यांना म्हणजे माझ्याकडे एक केस होती, त्या लेडीची सीझर झालं होतं तिचं पहिलं आणि त्याबद्दल तिला म्हणजे त्यावेळेला तिला खूप त्रास झाला होता. तर तिला एक भीती होती, पण ती बेड रेस्टवर होती त्यामुळे डेफिनेटली तिला तेव्हा योगासनं वगैरे नाही करता. पण काही मेडिटेशन वगैरे करून मन शांत करून तिने मला तेव्हा फीडबॅक दिला होता की मॅम माझी जी प्रेग्नन्सी आहे ही ती इतकी छान झाली. तर जे पहिल्या प्रेग्नन्सीचं जे ट्रॉमा होता तिला तो तेव्हा तिला जाणवला आणि ती म्हणाली इतकं इझी असेल असं मी विचारही केला नाही. का तर तिचं डोकं रिलॅक्स झालेलं आहे, भीती गेलेली आहे. आता एखादी गोष्ट आपण जर नकारात्मक सारखं ऐकतोय, तिला जर रोज कोणी ऐकवलं की अगं हे फार अवघड आहे, हे असं होणार, पुढे असं होईल, तर मग ते तसंच चित्र मनामध्ये येते आणि तसंच होतं. तर जर ते सकारात्मकतेने तुम्ही ऐकलं तर मग इथे योगासने आणि ध्यान ह्या दोन्हीचा तुम्हाला फायदा होतो. मग हे प्रेग्नन्सीचं झालं. त्याच्यानंतर वेट लॉस पण बऱ्याच जणांना त्याचा पण फायदा. पण डेफिनेटली वेट लॉससाठी तुम्हाला तुमच्या खाण्याबाबत पण थोडं जागरूक राहायला. बरोबर आहे, बरोबर. कारण तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येतो. कारण खूप जास्त तुम्ही फ्राईड म्हण किंवा म्हणजे असं काही मोजून मापून असं मी नाही म्हणते. म्हणजे डाएटचं महत्व आहे याच्याबरोबर, लाईफस्टाईल म्हणेल. डाएट पेक्षा की तुम्ही 1 तास फक्त तुम्ही व्यायाम केला आणि मग दिवसभर तुम्ही म्हणाली ना की फक्त मॅटवर योग साधना नाही आहे, आपल्याला त्याच्यानंतर या सगळ्या तुमची झोप नीट झाली पाहिजे. म्हणजे बघ आपल्या शरीर म्हणजे शरीरच आपलं नाहीये फक्त, तिथे अस्तित्व जे आपण म्हणू माणसाचं फक्त शारीरिक लेवलला नाहीये. मग तिथे तुमचं मन आहे, बुद्धी आहे, बॉडीमध्ये परत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत, हार्मोन्स आहेत, ग्लँड्स आहेत, डायजेशन म्हणजे सिस्टम्स आहेत वेगवेगळ्या, फेशियल लेवल म्हणजे तिथे पण फेशियल सिस्टम. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मग आपल्याला प्रत्येक स्तराला काम करायचंय, प्रत्येक स्तरासाठी. पण तेव्हा जाऊन मग हे असं वेगवेगळं तर आपण नाही करू शकत की मनासाठी काय करायचं. मग त्यामुळे आपल्याला ते काम एकत्रित जर आपण योग साधनेने केलं आणि आपली जर जीवनशैली आहे त्यावर आपण थोडं व्यवस्थित लक्ष ठेवलं, झोप वेळेत, खाणं व्यवस्थित, तर मग ते वेट लॉस पण साध्य होतं. त्याचा पण मला एक अनुभव आहे. म्हणजे योग मध्ये सगळं एकत्रीकरण आहे. तुम्ही जर जिम केलं किंवा बाकी एक्सरसाइज तर त्यात तुम्हाला सगळं हे नाही मिळणार आणि ते टेम्पररी असेल असं आता मला वाटतंय की मी पण स्वतः आता सुरुवात करावी. नक्कीच नक्कीच. कारण पॅकेजेस आहे ते मी सांगितलं ना की म्हणजे
काय म्हणू आपण की स्ट्रॉंग बॉडी पाहिजे किंवा शेप मध्ये पाहिजे असं बऱ्याच जणांना. तर हे खूप ट्रेंड आहे, हा. ट्रेंड आहे हे आता. उथळ रिझल्ट झाले असं मी म्हणेन की त्याच्यापेक्षा पण अजून खूप गोष्टी, तर हे तर तुम्हाला त्याच्यासोबत मिळणारच आहे, पण त्याच्यापेक्षाही अजून बरंच काही जास्त. तुम्हाला मिळणार स्वतःला आहे. ओळखण्यापासूनची जर्नी ती जर्नी आहे, खूप सुंदर जर्नी आहे ती, आणि खरंच ती प्रत्येकाने सुरू करावी अशी जर्नी आहे. तर हे रिझल्ट स्टुडंट्सचे ऐकलेले आहेत की त्यांच्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींवर, आणि त्याच्या अजून एक असतं बघ, एक वॉटर रिटेन्शन प्रकार खूप असतो आजकाल. म्हणजे तुमचे जे बॉडी असं स्वेलिंग सारखं दिसतं, म्हणजे काही जणांचं वजन असतं पण ते फ्लफीनेस दिसतो बघ एक चेहऱ्यावर. बॉडी काय आहे ना तुमची वॉटर रिटेन्शन करते. इव्हन हार्मोनल इम्बॅलन्स पण त्याच्यामुळे पण म्हणजे लेडीज तर आता इतक्या सफर करतायत हे. म्हणजे पूर्वी हा शब्द पण ऐकिवात नव्हते आपल्या आजी आजोबा किंवा या काळामध्ये असं काही गरजच पडली नव्हते. आणि आता जे उठतं ते हार्मोन्स बिघडलेत आणि त्याच्यावर गोळ्या, मग त्या घेतल्या की अजून वेगळं काहीतरी हे सतत हे होतं. कारण इथला ताण आहे ना, तुमचे हार्मोन्स कुठे बनतात, बरोबर, म्हणजे कुठून सुरुवात होते त्या जर्नीची. हे सायकल म्हणजे ब्रेन कडून तुमच्या सगळ्या गोष्टी होत्या. मग तुमच्या ब्रेनवर जर इतका ताण आहे, मग तो आता आपल्यावरून घे. आपल्याला जर सांगितलं की तुला दिवस रात्र फक्त काम करायचं, तू झोपायचं नाहीस, आपण 1-2 दिवस करू, नंतर आपल्याला नाही जमत. बॉडी साथ. मग त्या ब्रेनचं तसंच झालेलं आहे की तो किती काम करणार, किती ताण घेणार. त्यामुळे मग आपल्याला आपण जर तिथे जर काम केलं तर मग तुमच्या शरीराच्या बाकी गोष्टी सगळ्या जातात. आता जी गाडी आहे, बरोबर, गाडी चांगली पाहिजे, पण गाडी चालवणारा व्यक्ती पण व्यवस्थित पाहिजे, निष्णात पाहिजे, त्याला व्यवस्थित गाडी ड्राईव्ह करता आली, तर मग तुम्ही योग्य ठिकाणी सेफली तुम्ही पोहोचता. त्याचा आनंद आहे, त्या जर्नीचाही आनंद घेत. मग आपण फक्त गाडी माझी छान पाहिजे, व्यवस्थित पाहिजे हा विचार केला, आणि ड्रायव्हर जर व्यवस्थित नाहीये, त्याची झोप होत नाहीये, तर मग तिथे फायदा होत नाही. असं चालेल. मी आता एक शेवटच्या प्रश्नाकडे वळते. आजच्या युथला किंवा जे टीनेजर्स आहेत, तर त्यांच्यासाठी स्पेशल काय मेसेज तुम्ही द्याल, आणि त्यांनी काय असं करावं की त्यांचं आयुष्य जसं भरकटल्यासारखं झालंय आत्ताच्या ह्याच्यात. कारण मोबाईल सतत आणि सतत सोशल मीडिया, त्यांना स्वतःबद्दल विचार करायला पण वेळ नसतो, त्यांच्या डोक्यात पण नसतं की ही गोष्ट किती महत्वाची आहे. जेव्हा लाईफ मधली काही वर्ष जातात, त्याच्यानंतर रिअलाइज होतं की आपण तो काळ असाच घालवला. सो हे मेन की आत्ताच्या या मुलांना काय संदेश सांगणार, तर हेच आहे की तुम्ही योग साधना रोज करायची आहे, आणि कुठलीही गोष्ट तुम्ही लक्ष केंद्रित करून जर केली तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा आहे. म्हणजे ते करिअर चूज करण्यामध्ये पण, आणि तुमचा स्टडी, जर कोणी कॉलेज शाळा करत असेल तर स्टडी अभ्यासात, म्हणजे हे सगळं अभ्यास करण्यासाठी सुद्धा. आता मी तुला उदाहरण देईन की माझ्याकडे असे पण स्टुडंट्स आहेत की जे काम करता करता, म्हणजे कोणी CA ची परीक्षा देत आहे, CFA ची, सो असे पण लोक आहेत. तर असं कधीच माझे स्टुडंट्स करत नाही की आता एक्झाम्स आलेत म्हणून मी 2 महिने अभ्यास करणार आहे, तर मी क्लासला येत नाही. उलट करतात, जास्त आम्हाला फायदा होतोय, आमचं डोकं शांत राहतंय, आम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येतंय, त्यामुळे आम्ही हे आवर्जून करणार आहे. म्हणजे ऑफलाईन जर आम्हाला जरी जमलं नाही, पण आम्ही ऑनलाईन अटेंड करू. पुण्यात जर आम्ही नाहीये एक्झामसाठी, आम्ही जर बाहेर गेलो किंवा आमच्या घरी गेलो, तर आम्ही तिथून ऑनलाईन क्लास करतो, पण आम्हाला त्याचा फायदा होतोय, तर आम्ही ते सुरू ठेवणार. तर त्यामुळे युथसाठी तर खरंच खूप गरजेचं आहे. मी तर म्हणेन तसं योग साधना तर प्रत्येकासाठी गरजेची आहे, पण आपल्या तरुण पिढीसाठी तर ती डेफिनेटली गरजेची. कारण आधीच्या काही काळांमध्ये ना डिस्ट्रॅक्शन्स तेवढे नव्हते. बरोबर, तर ते एक प्रकारे ब्लेसिंग होतं. आता डिस्ट्रॅक्शन्स खूप प्रमाणामध्ये आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मोबाईल सुद्धा इतकं ऍडिक्शन आहे त्याचं सुद्धा. रील्स पण आपण कंटिन्यू असं करतो, ते पण कुठे आपण थांबत नाही, म्हणजे सतत ते त्याला इन्फिनिटी पूलच म्हणतात. ते त्या गोष्टी बनल्याच यासाठी की तुम्ही ते स्क्रोल करत राहता. त्याचा असं नाहीये, टेक्नॉलॉजी पूर्णपणे वाईट पण नाहीये, पण तुम्ही त्याचा कसा वापर करताय, तुम्ही किती चांगलं, तुम्ही त्याच्या म्हणजे तुमच्या बिझनेससाठी तुम्ही काहीतरी रील्स टाकताय, किंवा तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकताय, किंवा रॅन्डमली पण तुम्ही थोडा वेळ एक करमणूक म्हणून तुम्ही बघताय, पण तासन तास जर तुम्ही त्याच्यावर बसून राहताय
त्याच्याशिवाय तुम्हाला जर करमत नाहीये तर मग ते हा, म्हणजे आजकाल असंही होतं की काही लोक वॉशरूमला जाताना सुद्धा मोबाईल घेऊन जातात, असंही मी ते तर खूप ऐकले. वाईट. हा, माझ्याकडे ज्या मॅरिड वुमन आहेत त्यांच्या बऱ्याच जणांची ती तक्रार असते की असं झालं, म्हणजे ते पण चांगलं नाही ना. तर नाही. तुम्ही काय सांगाल अतिरेक मॅम त्यासाठी? कुठल्याच अतिरेक हो, गोष्टीचा कुठल्याही गोष्टीचा. आपण मराठीमध्ये म्हण आहेच ना, अति तिथे माती. माती. बरोबर. मग अतिरेक कुठल्याही गोष्टीचा करायचा नाही, फक्त त्या गोष्टी प्रमाणामध्ये करायच्यात, बरोबर. योग्य गोष्टीसाठी आपल्याला वापर करायचा आहे. बरोबर. तर हे आजच्या तरुण पिढीने अवेअरनेस म्हणजे जागरूक राहून सगळं करायचंय की मला हे करायचंय, तर फक्त इन्स्टंट आलं मनात केलं असं नाही. नाही. बरोबर. इन्स्टंट आहे सध्या सगळ्या, अगदी स्विगी पण लगेच की असलं आपल्याला सगळं, त्यामुळे थांबण्याची तयारी नाही थोड्या पण, किंवा त्या संयम नाहीये पुन्हा तेच की, त्यामुळे मग हे कसं येणार, असं ठरवून तर येणार नाही. योग साधना हळूहळू तुम्ही जेव्हा करायला लागता, आणि त्याच्यामध्ये पण असं आहे की काही तुम्हाला फक्त एक्सरसाइज म्हणून जर तुम्ही शिकताय किंवा तुम्हाला एक्सरसाइज म्हणूनच शिकवलं जातंय, मग हे जे फायदे आहेत हे आपल्याला तसे कसे मिळतील. बरोबर. त्यामुळे शिकवताना आपलं जे गोल आहे ते क्लिअर पाहिजे, विद्यार्थ्यांचं पण आणि शिक्षिकेचं पण. तर ते त्या पद्धतीने जर तुम्ही शिकलात, येस, डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार. खूप 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 सुंदर सांगितलं आणि खूप नव्याने गोष्टी कळल्या. आणि हे बघून मला वाटतं आता बरेच मुलं पण याकडे वळतील किंवा इंटरेस्ट तरी निर्माण झाला हे ऐकून, कारण बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं की नक्की काय याच्यावर करू. सोल्युशनच माहिती नसतं तर जाणार कसं असं आहे. आणि त्याचंही कारण आहे, कारण आई वडिलांनी पण त्याच्यामध्ये जर रस घेतला, मुलांचं कसं आहे म्हणजे लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो, त्यांना फक्त सांगून गोष्टी नाही, आई वडील जे करतात ते ऑटोमॅटिकली मुलं करत असतात. बरोबर. तर जर आई वडिलांनी जर त्याच्यामध्ये रस घेतला, तेव्हा मुलांकडनं म्हणजे मी आज योगासने करत नाही, पण माझी फार इच्छा आहे की माझ्या मुलीने शिकावं, तर मी तिला पुश करणार, मी तिला नाही, तुम्हाला पण स्वतः तुम्ही केलं तर तुम्हाला सांगायलाच नाही लागणार आहे तिला की तू हे कर, हे ऑटोमॅटिकली ते त्यांना कळतं की अरे आता मुलांचं काय, आई वडील काय करतात ते, म्हणजे त्या स्किल की हे गरजेचं आहे सर्व्हायव्हलसाठी, किंवा हे साधारण आपल्या दिनचर्येसाठी महत्वाचं आहे. मग आई मोबाईल बघते का, मग हे आपण शिकून घ्यायला पाहिजे. त्यांना तेवढंच कळतं किंवा ओके आई आपली व्यायाम करते का, मग हे आपण पण करायला पाहिजे. बरोबर. कारण म्हणजे जसा मांजर, कुत्र, म्हणजे सगळे अॅनिमल्स हे त्यांच्या आई वडिलांकडनं गोष्टी शिकार करणं ते शिकत असतात. तसंच आपल्याकडे पण सेम आहे की आपल्याला पाहून मुलं शिकत असतात, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट. मी अजून एक उदाहरण देते की माझ्याकडे एक स्टुडंट होती, तर तिची आई होमिओपॅथी डॉक्टर आहे, तर त्यांना योग साधनेबद्दल माहिती होती आणि त्यांनी स्वतः आधी केलं होतं, तर त्यांना त्याचा फायदा माहिती होता, पण त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या मुलीने करावं. पण आता मुलीने काही दिवस जिम केलं, तर मग आणि ती तेवढी नव्हती की उत्सुक नव्हती ती जॉईन करायला योगा क्लास. तर मग ती थोडीशी जरा की हा आईने सांगितलंय म्हणून आले, तर म्हणून करा. ती खरोखर या उद्देशाने आली की आई तर काही आता ऐकणार नाही, कंपल्शन आहे. पण तिला पहिल्या दिवसापासून तिला इतकं आवडलं, म्हणजे ती म्हणाली की हे जिम पेक्षा पण मी जास्त एन्जॉय केलं आणि हे किती छान आहे, आणि मला हे आता सोडायचं नाहीये, मला आवडतंय, मी एन्जॉय करते. आणि खरोखर ती मुलगी खूप छान रित्या सगळी आसनं करत होती, ती ध्यान करत होती. म्हणूनच त्या तरुण पिढीची पण चूक नाहीये, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्यांना हे त्या प्रकारे जर शिकवलं गेलं, तर मला नाही वाटत की कोणीही लहान मुलं म्हण किंवा तर कॉलेजची पण म्हण की ते असं म्हणतील की नाही आम्हाला नाही करायचं. त्यांना नक्कीच हे आवडेल, कारण माझं स्वतःचं असं अनुभव आणि चेंजेस दिसत आहेत, त्यामुळे कॉन्फिडन्स येतो की येस आपल्यामध्ये हे झालेलं या गोष्टीमुळे, तो ऑटोमॅटिक ती व्यक्ती तो रस्ता कधी सोडणारच नाही. हो, खूप छान, खूप सुंदर माहिती मिळाली. आणि खरंच आता सगळे लोक याकडे वळतील, आणि एस्पेशली माझंही सांगणं आहे की सगळ्या मुलांनी याकडे जावं. मी स्वतः माझ्यापासून ही सुरुवात करायला लागेन आता. अरे वा, खूप छान वाटलं आणि तुम्ही हा वेळ दिलात, इकडे आलात, खूप छान झाला पॉडकास्ट हा. धन्यवाद शुभांगी. आभार.